Good morning, students. Welcome again in this third video on the lesson of Swami Vivekananda's India's Message to the World. मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलंय स्वामी विवेकानंदांचा एक लेसन इंडियाज मेसेज टू द वर्ल्ड. त्याचं ते ॲक्च्युअल टेक्स्ट आपण वाचलंय, आपण बघितलंय. तर त्याच लेसनवर आधारित या ठिकाणी आपल्याला काही शॉर्ट नोट्स बघायचे आहेत. या शॉर्ट नोट्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या एकंदर रायटिंग प्रॅक्टिस करिता, तुमच्या रीडिंग प्रॅक्टिस करिता करायचा आहे आणि या आधारावरच तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. म्हणून हा व्हिडिओ जरा जास्त केअरफुली बघा. यामध्ये जे काही मटेरियल तुम्हाला आढळेल ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वारंवार लिहून पहा. लिहिण्याचा सराव भरपूर करा, जेणेकरून परीक्षेमध्ये उत्तरं लिहिताना तुम्हाला सोपं जाईल. तर चला तर बघूया आज शॉर्ट नोट्स ऑन इंडियाज मेसेज टू द वर्ल्ड बाय स्वामी विवेकानंदा. लेट अस हॅव अ लुक ॲट द इंट्रोडक्शन. एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल तेव्हा त्या प्रश्नाचं त्या उत्तरामध्ये तुम्हाला काहीतरी इंट्रोडक्शन द्यावं लागेल. तर या लेसनवर आधारित जोही क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असेल त्या क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना तुम्ही या पद्धतीने त्याचं इंट्रोडक्शन देत चला. हे इंट्रोडक्शन असं आहे. स्वामी विवेकानंदा वॉज मल्टीफॅसेटेड पर्सन. ही हेल्प्ड टू रिजनरेट द नेशन बाय हिज सोशलिस्टिक, स्पिरिच्युअल and nationalistic solutions. This essay has been taken from Swami Vivekananda's papers. In this essay, he reflects on his travels to the Western world. He speaks about the lessons he learned from the Western people. He learned many things from these people, so he is grateful to them. He has the loyalty and attachment to his motherland. He describes how India has so much to offer to the world. तर अशा रीतीने अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेमध्ये हे इंट्रोडक्शन आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. यापेक्षा सोपी भाषा आपल्याला कदाचित करता येणार नाही. तरी वाक्य यामध्ये दिलेली लहान लहान आहेत, ते वारंवार वाचा, वारंवार ऐका आणि सर्वात महत्त्वाचं ते वारंवार लिहून पहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीने त्याची आन्सर्स देता येतील. यापुढे बघा पहिला मुद्दा. The most wonderful thing that Swami Vivekananda discovered during his travels. या लेसन मध्ये स्वामी विवेकानंदांनी त्यांचे अनुभव कथन केलेले आहेत. अनुभव कथन केलेले आहेत म्हटल्यापेक्षा त्यांनी जगाचा अभ्यास केला. जगातील विविध देशांच्या संस्कृती त्यांनी अभ्यासल्या, तत्वज्ञान त्यांनी अभ्यासलं, परंपरा त्यांना माहिती झाल्या आणि त्यावरून त्यांनी जे काही एक आकलन केलं त्याचा सार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना सर्वात चांगलं कल्चर, सर्वात चांगली फिलॉसॉफी ही इंडियन फिलॉसॉफी वाटली. आणि या मुद्द्याचा अर्थ असा आहे की स्वामी विवेकानंद जेव्हा विविध देशांना भेटी देत होते, ट्रॅव्हलिंगवर होते, तर तेव्हा त्यांच्या त्या प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना कोणती लक्षात आली. सो द मोस्ट वंडरफुल थिंग दॅट स्वामी विवेकानंदा डिस्कवर्ड ड्युरिंग हिज ट्रॅव्हल्स. बघूया काय त्याचं एक्सप्लेनेशन आहे. Swami Vivekananda points out that he has studied several customs, strength, and power of the world. These customs and institutions differ from each other, but one common thing is found in these customs. They have a human heart. This is the most wonderful thing that Swami Vivekananda has discovered during his travels. तर ही ती गोष्ट आहे जी विवेकानंदांना आपल्या प्रवासाच्या दरम्यान आढळली. ते असं म्हणतायत की त्यांनी विविध कस्टम्स, स्ट्रेंथ आणि पॉवर जगामधील यांचा अभ्यास केला आणि हे सर्व परंपरा, ह्या रूढी, हे तत्वज्ञान, ही संस्कृती एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यामध्ये सारखेपणा फारच कमी प्रमाणात आहे. म्हणजे कोणतीही संस्कृती घ्या, कोणतीही सभ्यता घ्या, कोणतीही लँग्वेज घ्या, तर त्यामध्ये विविधता पाहायला मिळते.
परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ते नमूद करतायत की हे सर्व बघितल्यानंतर, अनुभवल्यानंतर अभ्यासाअंती त्यांचा एक मुद्दा लक्षात आला, तो म्हणजे की या सर्वांमध्ये कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे ह्युमन हार्ट. प्रत्येकाचं हृदय सारखं आहे. हृदय सारखं आहे म्हणजेच प्रत्येकाच्या भावना सारख्या आहेत, प्रत्येकाच्या संवेदना सारख्या आहेत. आणि ही गोष्ट त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटते आणि त्याला ते द मोस्ट वंडरफुल थिंग असं म्हणतायत. पुढील मुद्दा, द एक्झाम्पल ऑफ एम्परर अशोका ऑफर्ड बाय स्वामी विवेकानंद. आपल्या या लेक्चरमध्ये किंवा आपल्या या लेसनमध्ये स्वामी विवेकानंद एक उल्लेख करतायत सम्राट अशोकांचा. तर तो नेमका कशाच्या संबंधी करतायत त्यावर आधारित. गुड अँड एव्हिल आर फाउंड एव्हरीवेअर अँड दे आर बॅलन्स्ड, बट द सोल ऑफ मॅन हॅज मोर इम्पॉर्टन्स than what is good and evil. There are some glorious men and women in every race. These great people are blessings to humanity. Swami Vivekananda gives the example of Emperor Ashoka. Emperor Ashoka says that Brahmins and Shramanas are seen in every race. या ठिकाणी आपलं विवेचन पुढे नेत असताना विवेकानंद या लेसनमध्ये या वळणावर येऊन ठेपतात आणि सांगतायत की चांगुलपणा आणि दुष्टता जगामध्ये एकाच वेळेला वास्तव्यास असते. म्हणजे गुड आणि एव्हिल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात आणि सृष्टीने स्वतःहून त्याचं संतुलन सांभाळलेलं आहे. पण द सोल ऑफ मॅन हॅज मोर इम्पॉर्टन्स दॅन व्हॉट इज गुड अँड एव्हिल. परंतु सर्वात महत्वाचं आहे माणसाचा आत्मा. आणि प्रत्येक युगामध्ये काही ग्लोरियस माणसं असतात, ग्लोरियस व्यक्ती असतात प्रत्येक रेसमध्ये, आणि ते म्हणजे मानव जातीला ब्लेसिंग्स आहेत. आणि या संदर्भात ते सम्राट अशोकांचं एक उदाहरण या ठिकाणी देत आहेत. सम्राट अशोकांनी नेमकं याविषयी काय म्हटलेलं होतं, तर सम्राट अशोक असे म्हणाले होते की ब्राह्मिन्स अँड श्रमणास आर सीन एव्हरीवेअर. या ठिकाणी ब्राह्मिण अँड श्रमणास हे काही म्हणजे या ठिकाणी कोणत्याही जातीचा उल्लेख अशा पद्धतीने त्यांनी तो केलेला नाही आहे. तर एक वर्गवारी की ब्राह्मिन्स मीन्स ज्ञानोपासना करणारे आणि श्रमणाज म्हणजे कष्ट उपसणारे वगैरे. तर अशा पद्धतीचे विविध पैलू असणारे व्यक्ती आपल्याला एकाच वेळेला समाजात पाहायला मिळतात. पुढील मुद्दा, इंडियाज मेसेज टू द वर्ल्ड. The world is completely confused in desires. All the old countries had thirst for power. They could not get the answer of immortality, so they could not decide the supremacy between war and peace, patience and non-forbearance, goodness and wickedness, muscle and brain, worldliness and spirituality. India has already solved these problems. It is renunciation only that can save the world from these evil things. Thus, renunciation is India's message to the world. भारताचा जगाला संदेश कोणता, असा हा मुद्दा. त्याच्याविषयी त्यांचं असं म्हणणं आहे की अख्खं जग हे वासनेने गुरफटलेलं आहे, कन्फ्यूज झालेलं आहे, गोंधळात पडलेलं आहे. अँड ऑल द कंट्रीज हॅड थर्स्ट फॉर पॉवर. प्रत्येक देश हा सत्ता पिपासू बनलाय, त्यांना पॉवर पाहिजे. प्रत्येक देश हा पॉवरच्या मागे लागलाय, त्यांना सुपर पॉवर बनायचं आहे. आणि जे पर्टिक्युलरली पाश्चिमात्य संस्कृती किंवा पाश्चिमात्य देश जे काही आहेत, तर त्यांच्यामध्ये जणू काही जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे आणि त्यांना इमॉर्टॅलिटीचं सोल्युशन अजूनपर्यंत मिळालेलं नव्हतं. ते ठरवू शकले नव्हते की युद्ध श्रेष्ठ आहे की शांतता श्रेष्ठ आहे. ते पेशन्स आणि नॉन फॉरबिअरन्स मधला फरक ओळखू शकले नाहीत. ते गुडनेस आणि विकेडनेस मधला फरक जाणू शकले नाहीत. त्यांना मसल पॉवर काय आणि ब्रेन पॉवर काय यांच्यामध्ये भेद करता आला नाही. त्यांना वर्ल्डलीनेस आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे भौतिकता आणि अध्यात्मता यांच्यामधला फरक ओळखता आला नाही. हे घडलं फक्त भारतामध्ये. आणि या सर्व मानव जातीचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांचं समाधान भारताने
ऑलरेडीच शोधलेलं आहे, आणि ते आहे रिनन्सिएशन, म्हणजे सर्वसंग परित्याग. म्हणजे मानवजातीच्या कोणत्याही समस्येचं समाधान हे रिनन्सिएशन मध्ये आहे. हाच भारताचा जगाला मेसेज आहे. चौथा मुद्दा, स्वामी विवेकानंदा's attitude towards materialism. Swami Vivekananda says that the world has lost its beauty and soul due to materialism. Every country which ruled India had come just for the material possession. India knew the futility of materialism, so India had been strictly adhered to the spirituality. All the countries are facing the problem of materialism. They have completely become money minded. म्हणजे स्वामी विवेकानंदांचा भौतिकवादाविषयीचा दृष्टिकोन नेमका कसा आहे. मटेरियलिझम म्हणजे भौतिकवाद. तर त्याविषयी ते विवेचन करताना असं सांगतायत की द वर्ल्ड हॅज लॉस्ट इट्स ब्युटी अँड सोल ड्यू टू मटेरियलिझम. म्हणजे जगाचं सौंदर्य आणि जगाचा आत्माच जणू काही या मटेरियलिझममुळे हिरवून घेतलेला आहे. या भौतिकवादामुळे जगाचं सौंदर्य हे बाधित होते आहे. एव्हरी कंट्री विच रूल्ड इंडिया, आणि त्याच्या बाबतीत ते सांगतायत की प्रत्येक देश, ज्या देशाने भारतावर आक्रमण केलं किंवा आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी भारतावर आक्रमण करून भारताला जिंकण्याचा प्रयत्न केला, ते या ठिकाणी फक्त आणि फक्त भौतिक लाभ मिळवण्याकरिताच आलेले होते, मटेरियल पोझिशन करिताच आलेले होते. इंडिया न्यू द फ्युटिलिटी ऑफ मटेरियलिझम. परंतु भारताच्या तत्वज्ञानामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये भौतिकवादाला अजिबात थारा दिलेला दिसून येत नाही. म्हणून इंडिया हा फार स्ट्रिक्टली आपल्या अध्यात्माला ॲडर राहिला, म्हणजे चिकटून राहिला. म्हणजे त्यांनी आपली कास सोडली नाही. ऑल द कंट्रीज आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ मटेरियलिझम. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक देश हा मटेरियलिझमचा या प्रॉब्लेम्सचा सामना करत आहे आणि प्रत्येक देश हा मनी माइंडेड बनलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे किंवा असा त्यांचा दृष्टिकोन आहे मटेरियलिझम विषयी. पुढचा मुद्दा, द प्रोग्रेस ऑफ इंडियाज हिस्ट्री. इंडिया इज अ सॅक्रेड प्लेस. शी मेक्स द पीपल मोर प्युअर. India's divine land has been shaping its people with divine quality from several centuries. It is not possible to trace its history of doing divine work. The philosophy, ethics and spirituality had been the part of this land. म्हणजे भारताच्या प्रगतीचा इतिहास याच्याविषयी विवेकानंद नेमकं काय म्हणतात त्याच्याविषयीचा हा मुद्दा. तर ते असं म्हणतायत, इंडिया इज अ सॅक्रेड प्लेस. भारत हे एक पवित्र ठिकाण आहे. She makes the people more pure, of course. And India's divine land has been shaping its people with divine quality from several centuries. शतकानुशतकांपासून भारताची माती, भारताचं ही डिव्हिनिटी, भारतात असणारा हा दैवी अंश लोकांना आकार देऊन राहिलाय. म्हणजे लोकांच्या जीवनाला आकार देण्याचं काम हे शतकानुशतके भारताच्या संस्कृतीने केलेलं आहे. आणि म्हणूनच याच्या इतिहासाचा मागोवा घेणं सोपं नाही. म्हणजे केव्हापासून नेमकी याला सुरुवात झाली वगैरे वगैरे, तर असा विशिष्ट कालखंड आपल्याला ओळखता येणार नाही. तर हे फार पूर्वीपासून चालू असणारं एक पवित्र कार्य भारत माता करून राहिली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते या ठिकाणी असंही म्हणतायत, द फिलॉसॉफी, एथिक्स अँड स्पिरिच्युअलिटी हॅड बीन द पार्ट ऑफ दिस लँड. तत्वज्ञान, नीतिशास्त्र आणि अध्यात्म हे या मातीचाच भाग आहेत, असं ते सांगतायत. तर अशा ह्या शॉर्ट नोट्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा, यामध्ये दिलेले मुद्दे लिहून घ्या, नोंद करा आणि त्याचा चांगल्या रीतीने अभ्यास करा. परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं यावर आधारितच लिहायची आहेत आणि माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत. मन लावून अभ्यास करा आणि यश प्राप्त करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.